मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको आहोत म्हणून माता मौल्या संस्कार द्या मुलांना, ज्ञानेश्वरी द्या, गाता द्या, हरिपाठ द्या. काळ बदललाय पण काळाच्या ओघात आम्ही बिघडत चाललोय. कधी कधी असं वाटतं काय दिलंय भगवंतानं, असा मनात जर विचार आला ना तर सणासुदीला महिला मंडळांना सगळ्यांना माहित आहे आता एवढा सण आनंदाचा चालू आहे. सगळ्या महिला मंडळ सगळं महिला मंडळाने एक विशेष वाटतं, आलं गेलं पाहायचं, जेवणाचं बघायचं, सगळ्यांना पाहायचं आणि तरी सुद्धा महिला मंडळ पुढे असतात. आता सुद्धा सण आहे. कोणता सण आहे? बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला, गाडी घुंगराची न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला, बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. आणि महिला मंडळांनी जर अंगावरती या सणासुदीच्या साड्या घातल्या, नवीन शृंगार केला तर सगळ्यात आधी महिला मंडळांना प्रश्न आहे, मला सांगा तुम्ही जर चांगले आवरला तर सगळ्यात आधी तुम्ही कुणाला दाखवता? कुणाला? हा, हिचं लग्न नाही झालं तरी म्हणते नवऱ्याला. तिला कळतंय म्हणजे नक्कीच महाराज तिची मम्मी आपल्या पप्पाला. गुरुराया ऐसा नाही कोणी सखा, कृपा करी रंका धरुणी हाती, तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, तुची कृपा सिंधू गणपती. गुरुराया ऐसा नाही कोणी सखा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, कृपादाने कथेचा विस्तार. बाबादेव सद्गुरू दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबादेव सद्गुरू दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरू दास तुका. गजाननं भूतगणादिसेवितं कपीतजम्बुफलचारुभक्षणं
उमासुतं श्लोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपंकजं। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तया पाय ऋषी सदा नम्रमाथा। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, रंगा येई वो येई, रंगा येई वो येई, रंगा येई वो कृष्णाई कान्हाई, रंगा येई वो येई। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरुराजा दंडवत। गुरुराजा चरणी मस्तक ठेविला, आपुल्या स्तुतीला द्यावी मती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग, संत श्रेष्ठ जगत वंदनीय जगतमान्य संत मान्य संत देवमान्य संत संत श्रेष्ठ वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा, भक्तीचा मळा, प्रेमाचा जिवाळा आणि चैतन्याची चितकळा असे असणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे। निमित्त सगळ्यांना ज्ञात आहे, हा चाललेला अखंड हरिनाम सप्ताह बरोबर वर्ष कितवं आहे? 33वे। म्हणजे तुम्ही सगळेजण सावध जागेवर आहात, सगळ्यांना ज्ञात आहे वर्ष 33वे आहे आणि आपल्या या पावन भूमीमध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि निमित्त ज्याचं आहे सुंदर असं उत्सवाचं वातावरण। उत्सव कशाचा आहे? गणेश उत्सवाचा। आणि या गणेश उत्सवाचा उत्सव आहे, पण सगळ्यात मला आनंद याचा वाटला
की आज पाहायला गेलं ना तर आज सगळ्या महिला असतील, पुरुष मंडळ असतील, आज घरी कोण येणार होते? आपल्या घरी गौरी येणार होत्या आणि सगळ्यांचं दिवसभराचं धकाधकीचं सगळेजण कंटाळलेले आहेत, पण तरी सुद्धा हा उत्सव आहे आणि कंटाळलेले असताना सुद्धा सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आहे, याचा आनंद मला जास्त वाटतो की सगळी माणसं उत्साही आहेत. या कार्यक्रमाचं हा चाललेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये सुंदर असं नियोजन आणि आयोजन पाहायला गेलं तर वातावरण पावसाचं आहे. नेहमी पाऊस सकाळपासून पडतोय, कधी पडत नाही आणि ढगाळ वातावरण झालं की माणसाला घरातनं बाहेर निघू वाटत. बरोबर आहे का गुणवरे? घरातून बाहेर निघू वाटत. काय काय जण म्हणतात बघा, बाल्याची माय बाली आणि घे दार लावून गाव जाऊ दे तू वाहून. पाऊस पडायला लागला की आम्हाला घरातनं बाहेर निघू वाटत नाही, पण तरी सुद्धा आपल्या सप्ताह कमिटीने सुंदर असं नियोजन आणि आयोजन केलं आणि सगळ्यात महत्वाचं आपलं श्रीनाथ गणेश उत्सव मंडळ आणि त्या अंतर्गत सगळा हा आपला सप्ताह असेल, सप्ताह कमिटी असेल. सगळ्यांचं धन्यता याची मला द्यावीशी वाटते. सगळ्यांचं कौतुक याच्यासाठी की कीर्तनामध्ये सप्ताह तर प्रत्येक गावामध्ये होतात, पण गणेश उत्सवानिमित्त सप्ताह करणं म्हणजे महाराज गुणवरेकरांचंच काम आहे बरं का. खूप छान. सप्ताह उत्सवामध्ये गणेश उत्सवामध्ये करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि अजून याचं विशेष वाटतं की कीर्तनामध्ये महिला मंडळ असतात, कीर्तनामध्ये म्हातारी माणसं असतात, पुरुष मंडळ असतात, पण कीर्तनामध्ये गुणवरेचा तरुण सुद्धा जागृत आहे. तरुण मुलं सुद्धा कीर्तनाला बसलेत, याचा अभिमान मोठा आहे की आपली तरुण मंडळी सुद्धा कुठं कमी नाही. आपली तरुण मुलं, लहान मुलं असतील, लहान मुली आहेत, हे आपलं उद्याचं भवितव्य आहे आणि हे कीर्तनात बसून कीर्तन ऐकतायत म्हणजे नक्कीच आपलं गाव जागृत आहे. इथल्या गावातील लोकांना एक परमार्थाबद्दल, धर्माबद्दल, आपल्या संप्रदायाबद्दल एक विशेष आवड. कारण एक सांगू का, माणूस परमार्थाच्या मार्गावर जाण्याकरता सुद्धा कोणी ना कोणीतरी कारण लागतं. आता बघा, इथली काही जण परमार्थिक समर्थक असतील. एक वाक्य मला सुंदर आठवतंय, चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो. चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो. सोन्याच्या लकडीच्या अलंकाराला आकार द्यायला सोनार लागतो. आणि हे बिघडलेलं जीवन पांडुरंगाच्या आणि गणपती बाप्पांच्या चरणावर नेऊन सोडायला ज्ञानोबा तुकोबारायांचा समर्थकच लागतो, त्याशिवाय हे होऊ शकत नाही. आणि आपण सगळे, ही सगळी मंडळी ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं परमार्था करता, आयुष्य वेचलं, ही सगळी पुढची मंडळी दिसतायत ना, ह्यांची महाराज आमचे साहेब असतील, ही सगळी जी त्यांच्या तोंडावरती उगाच सुरकुत्या नाहीत पडले, ही वयोवृद्ध मंडळी आहेत ना, ह्यांनी आपलं आयुष्य घालवलंय परमार्था करता, संप्रदाया करता. ही जी मंडळी आहेत, ही मंडळी मी पाहते लहानाचं ह्यांनी मला मोठं होताना पाहिलंय. आमचे महाराज आहेत आदरणीय, परमार्थात घालवले आयुष्य. कशा करता? आजची उद्याची पिढी घडवतायत. कारण उद्याचा तरुण हा जागृत आहे. 10-15 वर्षानं काळ एवढा भयंकर येणार आहे. काळाच्या ओघात माणूस किती वाईट मार्गावर, माणसामध्ये परिवर्तन असावं, परिवर्तनाच्या ओघामध्ये व्हावं, पण त्याला संप्रदायाची, धर्माची आणि परमार्थाची जोड मात्र नक्की असावी. म्हणून या अभंगातून तुकाराम महाराजांना साधं सोप्पं आपल्याला सांगायचंय की तुम्ही या काळामध्ये, या ओघामध्ये जर टिकायचं असेल, जीवन जर सुखकर बनवायचं असेल, तर नमन कोणाला करा? त्या भगवान परमात्म्याचं नमन करा, मंगल करा. आणि मंगल करायला कोणता वेळ लागत नाही. मंगल करायचे कधी करायचे? मंगल दिनी, मंगल मध्यानी आणि मंगल अंतानी. म्हणजे दिवसभरात कधीही मंगल करा, मंगल सकाळी करा, मंगल दुपारी करा आणि मंगल शेवटी करा, पण मंगल
मात्र करा. मंगल म्हणजे काय? त्या भगवंताचं स्मरण करा, त्या भगवंताला विनंती करा, त्या भगवंताचं नमन करा. तो भगवान परमात्मा आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात असू द्या, कोणत्याही कार्यक्रम असू द्या, त्या कार्यक्रमाची सुरुवात गणपती बाप्पांचं नाव घेतल्याशिवाय होत. साधं उदाहरण आपल्या व्यवहारातलं सांगते. आपण श्लोक म्हणतो, सगळ्यांचा तोंडपाठ श्लोक आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आता पाहायला गेलं ना तर इथं काही काही जण शब्दाचा अर्थ घेतील. वक्रतुंड या शब्दाचा अर्थ काय हो महिला मंडळ? सांगता का घरी जाऊ? साधा प्रश्न, इकडे मुलं सांगतील. वक्र या शब्दाचा शब्दाचा अर्थ काय मुलांनो? वाकड्या तोंडाचा. आता बघा, इथं वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा आहे. पण मला सांगा, आपण गणपतीला वाकड्या तोंडाचं म्हणतो का? आणि वाकड्या तोंडाचं म्हणणं ही स्तुती झाली का निंदा झाली? काय झाली? काय झाली? पण इथं त्या भगवंताच्या चरणी आपण निंदा करतो का? इथं शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, शब्दशः अर्थ सोडून वजा करायचा. आणि इथं अर्थ घ्यायचा तो कशाचा? प्रेमरूपी अर्थ घ्यायचा, भावरूपी अर्थ घ्यायचा. इथं अर्थ कशाचा घ्यायचा? कर्मरूपी क्रियारूपी अर्थ वजा करा. क्रियारूपी अर्थ वजा करा. आणि अर्थ कशाचा घ्यायचा? तर बघा, वक्रतुंड म्हणजे काय? वक्रतुंड आहे, वाकड्या तोंडाचा आहे, पण चांगल्या माणसांसाठी नाही. जे वाईट काम करतात त्यांच्यासाठी वक्रतुंड आहे. म्हणून त्याचं मंगल करा, त्याची स्तुती करा. एवढंच नाही, कीर्तनकारापासून महाराष्ट्रामध्ये कीर्तन असू द्या किंवा इथं कीर्तनामध्ये बोलू नये, किंवा तमाशा असू द्या, कीर्तनाची सुरुवात असू द्या किंवा तमाशाची सुरुवात असू द्या, त्या गणेशाला वंदन केल्याशिवाय महाराष्ट्रातला कोणताही कलाकार आपली कला सादर करत नाही. ही ताकद आहे गणपती बाप्पांची. प्रारंभी विनंती करू गणपती, प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा अज्ञानाला हरुनी बुद्धिमती दे आराध्या मोरेश्वरा, आराध्या मोरेश्वरा. या जगाच्या पाठीवर कोणताही कलाकार असू द्या, एखादा गायक जरी असला ना, गायनाचार्य असतील, समाज भरलेला आहे, फुल गर्दी आहे, आणि अचानक त्यांचा आवाज बसावा, काय व्हावं? आवाज बसावा. घसा बसलाय आणि घसा बसलेला आहे, आवाज बसलेला आहे, आवाज निघत नाही, समोर तर समाज आहे, करायचं काय? त्यावेळेस त्यांनी सुद्धा विनंती करावी. शब्द रूप घेऊन सारे गीत तू बनावे, 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 शब्द रूप घेऊन सारे गीत तू बनावे.
मधुर तारा जमे स्वरांकित व्हावे सूर्य मधुर तारा जमे स्वरांकित व्हावे तान मधुन घेता एक तूच सावरी तान मधुन घेता एक तूच सावरी सगुण रूप दावी देवा एकदा तरी 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 गंध तुझी विश्वाचा तुझी श्री गणेशा गंध तुझी विश्वाचा श्री गणेशा गंध तुझी विश्वाचा तुझी श्री गणेशा दंत तुझी विश्वाचा तुझी श्री गणेशा तुझी श्री गणेशा देवा तुझी श्री गणेशा तुझी श्री गणेशा देवा तुझी श्री गणेशा सगुण रूप दावी देवा एकदा तरी 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 शब्द रूप घेऊन सारे गीत तो बनावे सूर मधुर ताला संगे स्वरांकित भावे तान घेता मधुनी एक तुझी सावरी सगुण रूप दावी देवा एकदा तरी सगुण रूप दावी देवा एकदा तरी वा. असं म्हणा कधीतरी गुणवरेकर म्हणलं का असं भगवंताला कधी की देवा अरे तूच आमचा श्री गणेश आहे देवा अरे तूच आमची माता आहे रे देवा तूच आमचा पिता आहे देवा तूच गुरु तूच बंधू देवा सगळं तूच आहे अरे असं कधीतरी म्हणून बघा जगाचा तो मालक तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही कारण या जगामध्ये राहायचं असेल ना तर सगळ्यांना गोड बोलावं लागतं नवरा सुद्धा बायकोला गोड बोलतो कारण उद्या भांडणं व्हायला नको नवीन जर कुणाचं लग्न झालं असेल ना इथं झालंय का नाही ना मग ठीक आहे नवीन जर कुणाचं लग्न झालं असेल इकडे लक्ष द्या नवरा जेवायला बसला जेवायला ताट घेतलं सणासुदीची वेळ आहे गरम गरम पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला बायकोनं गरम गरम पुरणपोळी ताटात आणून टाकली आता इथं बसलेल्या सगळ्यांना माहित आहे पुरुष मंडळानं पण माहित आहे बायकोनं नवीन नवीन ज्यांचं लग्न झालंय आणि बायकोनं जर नवीन काय पदार्थ केला तर त्यांना सवय असते तो पदार्थ विचारायची काय पुरुष मंडळ काय सवय असते सांगता का जाऊ घरी तुम्ही बोर झाले का साधा प्रश्न आहे प्रत्येक बायकोनं जर नवीन पदार्थ केला तर ती नवऱ्याला काय विचारते पदार्थ आता कसं हा पदार्थ कसा झाला अशी सवय असते एक जण बिचारा जेवायला बसला पुरणपोळी गरम गरम ताटात वाढली आणि पहिलाच घास मोडून तोंडात टाकला की बायकोनं प्रश्न केला कशी झाली पुरणपोळी
आणि तेवढ्यात तो गरम गरम असल्यामुळे ती पुरणपोळी त्याच्या टाळ्याला चिकटली. ते म्हणला अगं पळ पळ पाणी आण. ही म्हणायची पाणी आणते पण आधी सांगा पुरणपोळी कशी झाली. नवरा म्हणला अगं आधी पाणी तरी आण. पाणी आणलं, ह्यानं पाणी पिलं. ती म्हणली आता सांगा पदार्थ कसा झाला, कशी झाली पुरणपोळी. तो म्हणला छान झाली. तिने परत विचारलं सांगा ना पुरणपोळी कशी झाली. तो म्हणला अगं सांगितलं ना छान झाली. ती म्हणली तुम्हाला तर वर्णनच करता येत नाही. कुणाला? नवऱ्याला. तुम्हाला तर काही कळतच नाही. या जगाच्या पाठीवर प्रत्येक बायकोचा नवऱ्याला एकच प्रश्न असतो बरं का, तुम्हाला काय कळत. म्हणजे सगळं ह्यांनाच कळतं, तुम्हाला नाही बरं का, हितल्या सगळ्या चांगले आहेत. कीर्तन करायचंय मला. पण प्रत्येक महाराज पत्नीचा प्रश्न असतो नवऱ्याला. एक सांगू का, कीर्तनामध्ये एक वाक्य लक्षात घ्या. नवऱ्याचा मान राखणं, नवऱ्याचा आदर करणं हे कुणाच्या हातात आहे. बायकोनं जर नवऱ्याचा आदर केला, बायकोनं जर नवऱ्याचा मान ठेवला तर अख्खं जग त्याला मान देतं. पण बायकोनं जर नवऱ्याचा निराधार केला, अपमान केला तर महाराज अख्खं जग त्याला नावं ठेवत असतं. याला तर काय कळत, हे बायकोच्या शिवा खातं अशी लोक म्हणतात. आणि एक सांगू का, तिला बायको म्हणायचं नाही, तिला पत्नी म्हणायचं नाही. ती संक्रांत असती ना, वाण कधी वाटतात ते वाण कधी, हा संक्रांतीलाच असतं ना. माझं अजून लग्न झालं नाही त्यामुळे मला काय माहिती नाही. हा तर ते वाण वाटण्याचा कार्यक्रम असतो ना, बिचारीनं 50,000चं वाण अख्ख्या गावभर वाटलं. पण महाराज नवऱ्याला किंमत देत नाही, नवऱ्याला शिव्या देते. तिला काय जाळायचंय का, तिला काय बायको म्हणतात का, तिला चुडेल म्हणतात. चुडेल माझा बोललेला राग येऊ देऊन, राग आला तरी चालेल. पण का सांगू का, कीर्तनामध्ये जास्तीत जास्त काय होईल, तुम्ही मला पुढच्या वर्षी कीर्तनाला बोलवणार, या बदल्यात दुसरं काय होणार आहे. आणि मी चांगल्या बायकोसाठी अजिबात बोलत. पण एक सांगू का, खरी पतिव्रता कोणाला म्हणायचं. एक वेळ काही बायका अशा असतात की त्या महाराजांच्या पाया पडतात पण नवऱ्याच्या पडत नाही, तिला बायको म्हणायचं नाही. पण एक वेळ तुम्ही महाराजांच्या पाया पडू नका, पण नवऱ्याच्या पाया पडा. ती एक नंबरची बायको, तिला मी एक नंबरची बायको म्हणते. का सांगू का, तुम्ही देवाच्या पाया नाही पडला तरी चालेल, वाक्य नीट ऐका, पण तुमच्या कुंकवाच्या मालकाच्या पाया पडा, जगाचा भगवंत तुमच्या पाया पडेल. एवढी ताकद त्या पत्नीमध्ये आहे. आणि मी माझ्या मनाचं सांगत, याला प्रमाण आहे. तुका मने प्रतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका मने प्रतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. देवावर सत्ता कशी, जी महाराज नवऱ्याचा आदर करते ना, तिची लोकांवर नाही तर तिची सत्ता कुणावर आहे, देवावर. आणि देव खरंच पाया पडतो बर का. पडला ना, लोपामुद्राच्या 9 वेळा पाया पडला. कुणाच्या? 7व्या अवतारामध्ये अगस्त्य ऋषींची पत्नी, तिच्या पाया पडला देव. फक्त सेवा कुणाची केली, नवऱ्याची. आणि नवऱ्याच्या पाया पडल्यानंतर या जगातलं सगळ्यात मोठं पुण्य असेल तर ती नवऱ्याच्या पाया पडणं, नवऱ्याचा आदर करणं. खरी पत्नी तिला नाही म्हणायचं जी फक्त नवऱ्यानं पिक्चरला नेल्यानंतरच नवऱ्यावर खुश होते. नवऱ्यानं हॉटेलला जेवायला नेलं कीच नवऱ्याला प्रसन्न होते.
नवऱ्यानं नवीन साडी घेतली, सोनं नाणं घेतलं तरच नवऱ्यावर नीट बोलते, हिला पतिव्रता म्हणायचं. आहात ना जागेवर? का गेला? का झोपी गेला? यांनाच म्हणायचं ना पतिव्रता. जी पिक्चरला नेल्यावर खुश होते, जेवायला नेल्यावर खुश होते, हिला म्हणायचं का? हिला पतिव्रता म्हणायचं नाही. पतिव्रता कुणाला म्हणायचं ऐका. पतिव्रता तिला म्हणायचं जी नवऱ्याच्या गरिबीत, नवऱ्याच्या आजारपणात आणि नवऱ्याच्या अपमानाच्या वेळी नवऱ्याच्या सोबत असते ना, तिला खरं पतिव्रता म्हणायचं. तिला खरं घरची लक्ष्मी म्हणायचं. अरे घरची लक्ष्मी तिला म्हणायचं जी घराचं वैभव राखते. घरची लक्ष्मी तिला म्हणायचं जी घरातल्या गोष्टी बाहेर जाऊ देत नाही. घरची लक्ष्मी तिला म्हणायचं जिच्यामुळं घरात येणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावर हसू असतं. घरची लक्ष्मी तिला म्हणायचं बाहेरची 4 माणसं आली की भांडी आपटत नाही, रागराग करत नाही, आलेल्या पाहुण्यांचा देवासारखा पाहुणचार करते. कारण एक वाक्य अतिथी देवो भव. जिच्या घरात असण्यानं घर स्मशान नाही, घर घरच वाटतं, तिला पतिव्रता म्हणायचं. काही बायका अशा की महाराज काचेचा बंगला आहे, पण काचेच्या बंगल्यात सुद्धा त्या नवऱ्याला सुख नाही. त्या काचेच्या बंगल्यात सुद्धा स्मशानभूमीमध्ये राहत असण्याची अनुभूती नवऱ्याला येते. कारण महाराज बायको तशी भेटली. पण महाराज वनवासात राहत असू द्या, छपराच्या घरात राहत असू द्या, पण घरातली सहचारिणी साथ देणारी जर चांगली असेल ना, तर नवऱ्यासाठी महाराज छपराचं घर सुद्धा सोन्याचा बंगला आहे. फक्त सहचारिणी चांगली पाहिजे. तसं जागेवर या. हिला गडबड लागलेली. पुरणपोळी कशी झाली सांगा ना. नवरा म्हटला छान झाली. परत म्हटल्या नाही नीट सांगा. नवरा म्हणला 1 नंबर झाली. तरी सुद्धा हिचं समाधान झालं. नवऱ्यानं तिचा चेहरा पाहिला. नवऱ्याच्या लक्षात आलं तिचं काय अजून नीट समाधान झालेलं दिसत नाही. नवरा म्हटला खरं सांगू पुरणपोळी कशी झाली? कशी झाली म्हणली. तो म्हणला आज तागायत माझ्या आईला सुद्धा असली पुरणपोळी जमली नाही, एवढी सुंदर झाली. ती म्हणली ह्याला म्हणतात वर्णन. बघा तिला एवढा आनंद झाला. इथं बसलेले कीर्तनाला आलेले पुरुष मंडळ उत्तर ऐकून घ्या, पाठ करून घ्या. तुम्हाला जर वाटत असेल रोज नवीन पदार्थ खायला मिळावा तर हे उत्तर पाठ करा. पदार्थ तुमच्या माझ्या आईला सुद्धा जमत नाही एवढा छान झाला पदार्थ. हे उत्तर पाठ करा. आता याच्या मागचं वाक्य ऐका. तुम्हाला जर घरामध्ये बायको सोबत संसार सुखाचा थाटायचा असेल तर बायकोचं कौतुक केल्याशिवाय पर्याय नाही. बघा संसार जर सुंदर थाटायचा असेल तर कौतुक बायकोचं करावं लागतं. कौतुक केल्याशिवाय गोड चवीचं अन्न खायला मिळत नाही. मग विचार करा ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय महाराज त्याचं न वर्णन करता आपला उद्धार होईल का? होईल का उद्धार? मग त्याचं वर्णन तर करावं लागल ना. कसा आहे तो? तर महाराज या गणपती बाप्पांच्या दरबारात येऊन सांगते, या बाप्पाच्या दरबारामध्ये तुम्ही एक पाऊल टाकून आलाय ना. तो काय करतो? दुःख निवारण तर करतोच, पण गणपती बाप्पांच्या या मंडपामध्ये तुम्ही एक पाऊल टाकून आलाय. साक्षात स्वतः बाप्पा तुम्हाला सांगतायत की तुम्ही तुमच्या सुखाच्या काळात मला एकदा आठवा. कितीदा आठवा? एकदा आठवा. तुमच्या दुःखाच्या काळात तुमच्याकडे हजारो पाऊलं टाकून येईल आणि तुमचं दुःख निवारण करेल. एवढं स्वतः तुम्हाला गणपती बाप्पा सांगतायत. कारण या वयामध्ये काही लोकांचं आयुष्य जातं पण महाराज त्यांना परमार्थ कळत नाही. विचार करा या मुलांनी काय बघितले हो. या मुलांनी एवढ्या लहान वयामध्ये गळ्यात टाळ यायला. ही लहान मुलं आहेत. किती वय लहान आहे? एवढ्या लहान वयात गळ्यात टाळ. महाराज आमची लाकडं मशानात गेली पण आमच्या तोंडात देवाचं नाव आलं. पण या वयात गळ्यामध्ये टाळ येतो ना. श्रीमंत बापाच्या मुलाच्या गळ्यात टाळ येईल हे सांगू शकत नाही. ज्याचा 4 मजली बंगला आहे त्या मुलाच्या गळ्यात टाळ येईल सांगू शकत नाही.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्या माई बापानं आयुष्य परमार्था करता घालवलंय, ज्यांच्या माई बापानं 4 अभंग 4 ओव्या भगवंताच्या वाऱ्या केल्यात, अशा श्रीमंत माई बापाच्या पोटी अशी मुलं जन्माला येतात बरं का. शुद्ध बीजा पोटी पोटी फळे रसाळ गोमटी, त्याला बीज सुद्धा तसं लागतं. ही परमार्थिक क्षेत्रातली मुलं आहेत ना, वाक्य नीट ऐका, ही कधी 2 एकर विकत घेतील न घेतील मी सांगू शकत. गुणवरेकर ऐकताय ना, बचत गट, हा लक्ष द्या इकडं. ही परमार्थिक क्षेत्रातली मुलं 2 एकर विकत घेतील न घेतील मी सांगू शकत नाही, पण ही संस्कारी मुलं आहेत ना, आपल्या बापाच्या नावाचा अर्धा एकर सुद्धा गमू देणार नाही, याची गॅरंटी मी कीर्तनामध्ये देते. अजिबात महाराज गणवू देणार नाही. का? कारण हे संस्कार आहेत. त्यांनी पाहिलंय की आपल्या माई बापाच्या रक्ताचं आणि घाम गाळून कमवलेली ती जमीन आहे. आपल्या माई बापानं त्या जमिनीवर लहानाची मोठी झाली. नाहीतर आजकालची पिढी महाराज ब्रिलियंट आहे. आजकालची मुलं पाहिली ना, ही मुलं ही तर कीर्तनात आणायला सुद्धा महाराज आणू शकत नाही. ही कशी बसली देव जाणे. ह्यांना 2 तास एका जागेवर बसवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. काय काय लहान मुलांना काय कळतं महाराज कीर्तन, पण तरी सुद्धा बसलेत. काय काय जण विचार पण करत असतील, महाराज 1.5 तास झालं ही जाहिरात बदलत का नाही, कारण त्यांना टीव्ही बघायची सवय आहे. हे कीर्तनामध्ये आलेत हे विशेष आहे. कीर्तनामध्ये शांत बसलेत, ही मुलं कीर्तन ऐकतायत. कारण आजकालची पिढी एवढी ब्रिलियंट आहे. आजकाल महाराज एवढी प्रगती झाली. असंच एका शाळेला आग लागली आणि आग एवढी लागली, सगळ्यांची पळापळी झाली. सगळी शिक्षक लोक विद्यार्थी आग विझवत होते. पण एक पोरग महाराज सगळे आग विझवतायत आणि एक पोरग उड्या हाणत होतं. नाचायलाच लागलं. एका गुरुजींना प्रश्न पडला, सगळे विद्यार्थी आग विझवतायत, आग लागली, गुरुजी आग विझवतायत आणि ही एकटंच बारकं का नाचतंय. त्यांना जाऊन गुरुजीने विचारलं. गुरुजी म्हणतात, बाळा आग लागली तुला दिसत नाही का, नाचतो कशाला. ते गुरुजींना म्हटलं, ही आग बघून या आगीच्या अंदाजावरून मी सांगू शकतो शाळेला कमीत कमी 7-8-10 दिवस तर सुट्टी द्यावी लागेल. म्हणजे आग लागली याचं दुःख नाही, पण शाळेला सुट्टी भेटणार याचा आनंद मोठा. आणि तसंच झालं. नेमकी शाळेला आठवडाभर सुट्टी पडली. आठवड्यानंतर शाळा भरली आणि नेमकं तेच पोरग गुरुजीच्या पुढे बसलं. आता ते पण अंगाव होतं, धोंड्याच्या महिन्यातच जलमलेलं, चाबरस होत. नेमकं ती पुढे बसलं. गुरुजीनं त्याला उठवलं, बाळ्या उठ, मला सांग घटना आणि दुर्घटना याच्यात काय फरक आहे. पोरग हुशार होत. पोरग म्हणलं, गुरुजी आपल्या शाळेला मागच्या आठवड्यात आग लागली ही घटना आहे आणि त्या आगीतनं सुद्धा तुम्ही वाचला ही दुर्घटना आहे. महाराज लगेच इकडे टाळ्या वाजल्या.
पोरांना एवढा आनंद आहे, बरं झालं म्हटले. म्हणजे पोरं काय करतील सांग. अहो एक जण तर एवढं हुशार. आम्ही एका ठिकाणी गेलो, मी लहान पोराला उठवलं आणि मी त्याला म्हंटल, बाळा सांग, गायीच्या पिल्लाचं डोळं कधी उघडतात जन्माला आल्यावर? ते पोरग म्हणलं, महाराज लगेच उघडतात. मी म्हंटल बकऱ्याच्या 2 तासानं. मी म्हंटल मांजराच्या पिल्लाचं डोळं कधी उघडतात? ता म्हणला 6 तासानं. आणि मी म्हंटल माणसाच्या? ती म्हणलं लग्न झाल्यावर. कळलं, त्यालाच कळलं बरं का. लग्न झाल्या उघडतात म्हणला. काय पोरं काय करतील सांगता येत. कीर्तनामध्ये मी असं सांगत होते, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. एका यशस्वी पुरुषामागे एका महिलेचा हात असतो. पोरग कीर्तनातच उठलं. महाराज काय म्हंटल, वाक्य परत करा. मी म्हणलं बाळा, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो. तर पोरग कसं करतोय, महाराज तरी सुद्धा यश नाही मिळालं तर मग काय करायचं? त्याला प्रश्न पडला की एका यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेचा हात असतो, पण तरी सुद्धा एखाद्या पुरुषाला यश नाही मिळालं तर करायचं काय? मी म्हटलं काय करायचं, मला पण नाही येत बाबा. मला म्हणला काय राव महाराज, कीर्तन करताना तुम्हाला कळत नाही? म्हटलं नाही बाबा कळत, तूच सांग. म्हटलं सोपं आहे, मागची बाई बदलायची. बाई का बदलायची? कारण तिच्यामुळे त्याला यश मिळत नाही, दुसरी आणून ठेवा. म्हणजे ही पोरं एवढी हुशार झालेत आजची पिढी. आणि ह्या गुगलच्या, युट्यूबच्या, इंस्टाग्रामच्या, व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये आजचा जर पाहायला गेलं तर मुलांना एवढं कळतं, आपल्याला जेवढं कळत नाही ना तेवढं त्यांना कळतं महाराज. एखाद्या बापानं नवीन मोबाईल घ्यावा स्क्रीन टचचा, ते वडिलांना महाराज यूज करता येत नाही, वडील असं करतो. पोरग त्याला सांगतं हे बाबा असं नाही, हे असं यूज करायचं. म्हणजे पोरं एवढी हुशार झालीत. पण एक सांगू का, त्या काळी पहिला जर काळ पाहिला नाही, इथं बसलेली जुनी मंडळी आहेत, मला सांगा त्या काळी मोबाईल होतं का हो? कसलं मोबाईल होतं? साधं बटनाचं, फक्त फोन करायला यायचा. आणि टीव्ही जर असायचा ना, टीव्ही, आता इथं जुनी मंडळी आहेत, मी ऐकलेलं आहे आणि आमच्या सुद्धा लहानपणी आम्ही पाहिलेलं आहे की पहिला भरपूर 25-30 वर्षापूर्वीचा काळ, त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते. कसे? त्याला सुद्धा मुंग्या यायच्या मधनं, कर 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 बंद, म्हणजे बंद व्हायचा. आणि त्यातनं पण एक जणांना वर चढायचं अँटिना हलवायला, अँटिना फिरवा, आणि एकानं खाली बसायचं. आलं का, आलं का चित्र, चित्र आलं का? आणि तेव्हा मला सांगा महिला मंडळ, चॅनल जास्त होते का हो? पुरुष मंडळ चॅनल किती होते? एकच. कोणता? दूरदर्शन. आणि त्या दूरदर्शनचे पण 2 भाग असायचे. आणि दूरदर्शन चॅनल असायचा, त्यातनं चित्र जावं, एकानं वर चढायचं आणि नुसतंच महाराज फिरवायचा अँटिना, जिल्ह्याच्या दिशेने फिरवायचा. सातारा 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 सातारा, आलं आलं आलं, गेलं 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 गेलं. आणि त्यातनं पण एकानं वर अँटिना धरून बसायचं. तेवढ्यात दुसऱ्यानं खाली टीव्ही बघून घ्यायची. लगेच ती म्हणते वर ये मला बघू दे. पण त्या काळी रंगीत चित्र नव्हती, पण माणसाचं आयुष्य रंगीत होतं. त्या काळी माणसाकडं पैसा नव्हता, त्या काळी माणसाकडं धन दौलत नव्हती, त्या काळी माणसाचा 4 मजली बंगला नव्हता, पण त्या घरात माणसाच्या घरामध्ये कुटुंब होतं आणि कुटुंबामध्ये समाधान होतं. समाधान महत्वाचं आहे. घरातली माणसं समाधानी होती. आणि पहिलं टीव्हीला गाणं लागायचं काय? काळ्या मातीत मातीत टिफन चालती, टिफन चालती, टिफन चालती, काळ्या मातीत मातीत टिफन चालते, टिफन चालते, टिफन चालते, मातीत मातीत टिफन चालती, टिफन चालती, टिफन चालती.
चालते टिपण चालते मातीत मातीत टिपण चालती टिपण चालती टिपण चालती काळ्या मातीत मातीत टिपण चालते टिपण चालते टिपण चालते काळ्या मातीत मातीत टिपण चालते टिपण चालते टिपण चालते वा एकदा जोरात टाळी बरं का या सगळ्यांसाठी वा हे आपल्या महाराष्ट्राची संपत्ती आहे ही आपल्या महाराष्ट्राचं परिपूर्ण चित्र आहे काळ्या मातीत मातीत टिफन चालती टिफन चालती टिफन चालती आमची माती आमची माणसं घराला घरपण देणारी माणसं असायचं आणि पहिलं एक जुनं गाणं असायचं गाडीवाला भैया गाडी धीरे हा करे ते गाणं असायचं भैया गाडीवाला ए भैया ए भैया गाडीवाला धीरे से गाड़िया करे भैया गाडीवाला धीरे से गाड़िया करे भैया गाडीवाला धीरे से गाड़िया करे ओ भैया गाडीवाला धीरे गाड़िया करे गाड़ी तेरी रंग बिरंगे गाड़ी तेरी रंग बिरंगी बैल तेरे गुलजार अपने वाला चैन चबेला अपने वाला चैन चबेला बैठने वाला लाल रे भैया रे भैया रे भैया गाड़ी वाला रे गाड़िया करे ओ भैया गाड़ी वाला धीरे गाड़िया करे ओ भैया गाड़ी वाला धीरे से गाड़िया करे भैया 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 वा 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 क्या बात है हे गाणं लागायचं बैलांच्या जोड्या असायच्या आता महाराज टीव्हीला बैल दिसली तर नाव बदला आता फक्त एकाच ताईकडे बैल आहे आता नाव घेऊ नये एकच ताईंकडे त्या ताईंना सगळ्यांना वेळ लावलं आणि ते बैलगाडा अशा करतात अशा आता बैल असं आहेत का हो? आपल्या शेतकरी माणसांची मुलं आहेत आपली शेतकरी मंडळी मला सांगा बैल असा असतो का असा असतो कसा आहे त्या बैलगाड्याच्या नादात त्या बैलगाडीवालीनं बैलगाड्या सकट पाटलांना गाड्या विकाय सांगितल्या काय काय लोकांनी त्या ताईच्या नादात बैलगाडी सकट जमिनी विकल्या काही काही कार्यक्रम ठेवायसाठी जमिनी विकून कार्यक्रम ठेवलं कीर्तनामध्ये बोलू नाही पण महाराज काहीतरी वाटावं ती आपली छत्रपती शिवरायांची भूमी आहे या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांनी जिजाऊ आईसाहेबांना प्रश्न विचारला छत्रपती शिवरायांच्या गडाच्या पायथ्याला तमाशाचा फड आला आणि तमाशाचा फड आल्यानंतर छत्रपती शिवराय जिजाऊ आईसाहेबांना विचारतात आऊसाहेब जिजाऊ माता तो फड कशाचा आहे ती लोक कसली त्यावेळी छत्रपती शिवरायांना जिजाऊ माता म्हणतायत राजा महाराष्ट्राचं राजा बनायचंय तुम्हाला स्वराज्य घडवायचंय स्वराज्य स्थापन करायचंय महाराष्ट्राचं राजा बनायचंय तुम्हाला तो फड बाया नाचवणाऱ्यांचा फड आहे बाया नाचवणारा नाही तर या जगाच्या मातीतला बाया वाचवणारा राजा बनायचंय तुम्हाला बाया वाचवणारा राजा बनायचं अरे ज्या छत्रपती
छत्रपती शिवरायांनी स्त्रीची इज्जत राखली, परत स्त्रीला माते समान मानलं. त्या छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त काय काय जणांनी महाराज बाया नाचवल्या. काहीतरी वाटायला पाहिजे की ज्या आपली परंपरा आहे, आपण जर पाहिलं तर आता दहीहंडीचा कार्यक्रम होता, त्यात सुद्धा माणसांनी काय नवीन पद्धत आणली आहे. कुठं चाललाय आमचा समाज? म्हणून काहीतरी, म्हणून नमन करायचं असेल ना तर कोणत्या माणसाचं करू नका. कोणत्याही माणसाचे महाराज ताटाखालचं मांजर बनू नका. कोणाचंही नमन करू नका. त्या भगवंताशिवाय आणि संताशिवाय कोणाचं नमन करू नका. नमन करायचे तर कोणाचं आणि कसं? अभंगाचं पहिलं चरण. नमिला गणपती माऊली शारदा, नमिला गणपती हो माऊली शारदा, नमिला गणपती माऊली शारदा, नमिला गणपती माऊली शारदा, नमिला गणपती माऊली शारदा, नमिला गणपती हो माऊली शारदा, नमिला गणपती माऊली शारदा, नमिला गणपती माऊली शारदा, आता गुरुराया दंडवत, आता गुरुराया दंडवत, आता गुरुराया दंडवत, गुरुराया चरणी मनका ठेविले हो, गुरुराया चरणी मस्तक ठेविले, गुरुराया चरणी मस्तक ठेविले, गुरुराया चरणी मस्तक वा. नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरुराया दंडवत. बघा जवळजवळ 11 वाजत आलेले आहेत, पण आधीच तुम्हाला सांगते, सावध करते की आपलं कीर्तन अजून 3 तास तरी चालेल. चालतंय ना? हो म्हणते, मग आता रातभर चालू द्या. बघा आवड निर्माण झाली, गोडी निर्माण झाली, थोडं पुढं जाऊ शकतं, कारण सुरुवात चालू व्हायला वेळ गेलाय. मला तुम्हाला अभंगाचा अर्थ समजून सांगायचा आहे. नमिला गणपती माऊली सारजा, नमन करायचंय त्या भगवान परमात्म्याचं करा, त्या गणपती बाप्पांचं करा. तुकाराम महाराज सांगतात की ज्या तुकाराम महाराजांच्या घरी वेद पाणी भरत होतं, वेदाचा मूर्तिमंत पुतळा, 5वा वेद ज्यांनी निर्माण केला ते संत तुकाराम महाराज आहेत. आणि महाराज ज्या संतांनी फक्त पाणी पिऊन आपलं पोट भरलं, पण आपल्या सगळ्यांचं पोट भरावं याच्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या पदरात घातला. काय घातला?
ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ पदरात घातला. ज्ञानोबरायांना आपल्याला वाटत असेल ज्ञानेश्वरी कोणत्या भाषेत आहे? ज्ञानेश्वरी माहित आहे ना? ऐ गुणवरे, संस्कृत नाही, ज्ञानेश्वरी मराठी भाषेत आहे. संस्कृत मध्ये श्लोक आहेत मध्ये, पण ज्ञानेश्वरी कोणत्या भाषेत आहे? मराठी भाषेत. तुम्ही ज्ञानोबरायांना जर कमी लेखत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ज्ञानोबरायांना 56 भाषा येत होत्या. किती भाषा? आपल्याला जाऊ द्या, आपल्याला साधं हिंदी बोलता येत नाही, दुसऱ्या तर जाऊ द्या, पण ज्ञानोबरायांना 56 भाषा येत होत्या. तरी सुद्धा आपल्या माणसांचं, माझ्या भक्तांचं, माझ्या बाळांचं कल्याण व्हावं याच्यासाठी साध्या आणि सोप्या भाषेत आपल्याला ग्रंथ पदरात दिला. अरे कधीतरी कीर्तनाला आलेल्या आईंना, कीर्तनाला आलेल्या वडिलांना माझं सांगणं, अरे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ माझ्या माऊलींनी उपाशी पोटी राहून पाणी पिऊन ग्रंथ लिहिला, तुमच्या आमच्या पदरात दान दिलं. अरे कधीतरी आपल्या गोजीरवाण्या पोरीच्या हातात ज्ञानेश्वरी द्या, कधीतरी आपल्या गोंडस पोराच्या हातात ज्ञानेश्वरी द्या. तुमच्या मुलांच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. सोनं वाटू द्या कधीतरी. अरे कधीतरी वाटावं काहीतरी. मला कौतुक वाटतं, जातीभेद करत नाही, पण एक गोष्ट सांगते, एखादं मुसलमान समाजाचं पोरगा असू द्या, 5-5 वेळा नमाज पढतोय, तुम्हाला नाही का वाटत आपल्या मुलांच्या हातामध्ये कधीतरी हरिपाठ यावा, कधीतरी आपल्या मुलांच्या हातात ज्ञानेश्वरी यावी? काय नक्कीच बदललंय, मुलं अपडेट झाली आहेत. मला माहित आहे की या युगामध्ये राहायचं असेल तर मुलांना आजचं जनरेशन मॉडर्न आहे, पण मॉडर्न राहून सुद्धा संप्रदाय जपता येतो. इथं परमार्थाची ताकद तुम्हाला सांगते. भगवंताला एकदा देऊन बघा, एकदा त्याला आपलं अर्पण करा, भक्ती अर्पण करा, भाव अर्पण करा, प्रेम अर्पण करा. अरे जगाच्या पाठीवर एकमेव असं दैवत आहे की स्वतःची जागा सुद्धा देतं. कोण आपली जागा द्यायला तयार आहे? कोण देताल? साहेब तुम्ही देताल मला तुमची जागा? देल का? अहो जागेचा विषय काढला तरी माणसं म्हणतील बाहेरच्या बाहेर निघा, पण आपलं सर्वस्व द्यायला जो तयार आहे तो भगवान परमात्मा आहे. कोण द्यायला तयार आहे? परवा 2 दिवसापूर्वी माझी आणि आपले उपमुख्यमंत्री अजित दादा यांची भेट झाली. कधी? परवा. पुढचा ऐका, असं समजा, म्हणजे भेट झाली नाही पण असं समजा, दादांची आणि माझी भेट झाली. आम्ही समोरासमोर बसलोय, आमच्या 2 तास गप्पा झाल्या आणि दादा मला विचारतायत, ताई तुम्हाला एखादं घर देऊ का? म्हणलं नको महाराज आहे. दादा म्हणले मठ देऊ का? म्हणलं आहे, आपला आधीचाच मठ आहे. गाडी आहे? गाडी आपल्याकडे कशाला लागतंय महाराज, लोकाला आहे. मग तुम्हाला काय देऊ? कपडे? म्हणलं आहेत. मग म्हणले तुमच्या आईसाठी साडी देऊ का? म्हणलं आईच्या कपाट भरलेत आणि ह्या काय साड्या दुसऱ्याने दिलेल्या घालतेत वय? अय महिला मंडळ, घालता का? मला सांगा किती जणांनी दुसऱ्यांनी नेसवलेली साडी घालून आलेत? दुसऱ्यांनी नेसवलेली साडी काय घालायसाठी असते का? ती फिरण्यासाठी असते. शिनं दिली की पुढं पाठव, पुढनं पुढं, तिथून पुढं, तिचा स्टॉप काय लागत. बघा ना, इथं बसलेल्या महिला, आलाय का तुम्ही दुसऱ्याने दिलेली साडी घालून? आलेत का? ती साडी महाराज जागेवर राहत. अहो आत्ताचा प्रसंग सांगते. माझ्या चुलत भावाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्यांच्याकडे पद्धत आहे, नवरदेवाची बहीण असेल सोबत, कूलर आलेले असतील, कूलर कळते ना, कूलर ते सोबतच लागतंय नवरा नवरीला हवा मारायला. कुरवल्या, ते कुरवल्या सोबत असतील तर त्यांना सुद्धा साडी नेसून पाठवायचं, अशी पद्धत आहे त्यांच्याकडं. मग माझ्या चुलत भावाच्या सासूनं काय केलं, म्हणजे त्याच्या बायकोच्या आईनं आम्हाला सगळ्यांना साड्या नेसवल्या आणि तिथंच साड्या नेसून घरी यायचं, अशी पद्धत. साडी घातली आणि घरी आल्यानंतर तो कार्यक्रम असतो ना अडवायचा, नवरा नवरीचं स्वागत करायचं. आमची आई दारातच होती. आता आलेत कीर्तनाला, दारात तिनं नवरदेवाकडं नाही पाहिलं
नवरीकडं नाही पाहिलं, मागचे कूलर नाहीत पाहिले, पण सगळ्यात आधी माझ्याकडं पाहिलं. अंगाची साडी पाहिली. आई म्हणली, काय साडी नेसवली? कुणी साडी नेसवली? साडी घालणारीला पण लाज नाही, नेसवणीला पण लाज नाही. काय त्या साडीला चव आहे का? कारण आमच्या आई साहेबांना सगळं टापटीप लागतं. आणि तसली साडी बघितली, पहिली काढ म्हणली, स्वागत नाही, नवरा नवरीला आत नाही, आधी साडी बदल. साडी बदलली, पण तिनं तशी नाही घेतली महाराज. साडी घेतली, झाडली, तशीच घडी घालून ठेवली. आणि नेमकं झालं काय, आमच्या चुलत भावालाच पोरग झालं. पुढचं ऐका, लगेच नाही, 3 वर्षानं. नाही, पुढचं सांगू द्या, लगेच होत असतं काय कुठं. 3 वर्षानं पोरग झालं. आणि आमच्या आईनं ती साडी तशीच कपाटात जपून ठेवलेली. आणि बारशाला नेमकी महाराज माझ्या चुलत भावाची सासू आली. हुशार आहे तुम्ही, पुढचं लगेच चालवलं डोकं. आमची आई पण हुशार. आईनं तीच घडी घातलेली कपाटातली साडी 3 वर्षानं बाहेर काढली. आणि दादाच्या आलेल्या सासूला तीच निसवून दिली. पण आमच्या दादाची सासू तर काही कमी वय, ती पण पुढच्या गाठीची. आत्ताच महाराज आमच्या 2 महिन्यापूर्वी आमच्या घराची वास्तुक शांती झाली. चालू दे, असंच राहत. वास्तुक शांती. तुम्ही लय हुशार माणसं महाराज, तुम्हाला सांगावंच लागत नाही. पुढचा विचार, ती सासू एवढी हुशार, सुपीक डोक्याची. दादाच्या सासून महाराज येताना वास्तुक शांतीला अशी नाही आली, तीच साडी घेऊन आली आणि आमच्या आईला नेसावली. आता ती साडी आमच्या कपाटात आहे आणि मी पुढच्या कार्यक्रमाची वाट बघते बुवा, की ती साडी आता करत कधी फिरून जाती. तुम्ही लगेच डोकं चालवताय, कोण सासूच्या इकडचं तर नाही ना. आग लावू चल महाराज, असं काय करू नका. दादांना म्हटलं, दादा सगळं काय आहे. मग दादा म्हटले काय देऊ? म्हटलं गाडी नको, बंगला नको, माडी नको, साडी नको. मग पाहिजे काय तुम्हाला महाराज? अजित दादांनी विचारलं. मी दादांना म्हटलं असं करा दादा, तुम्ही राजीनामा देऊन टाका. राजीनामा द्या. राजीनामा देऊन काय करू? राजीनामा द्या आणि मला मुख्यमंत्री करा. देल का? अय, अजित दादा राजीनामा देतील आणि मला मुख्यमंत्री करतील? होऊ शकत नाही. उदाहरण माझं आहे, पण प्रमाण तुकाराम महाराजांचं आहे. कुणी सुद्धा आपलं पद, आपली जागा दुसऱ्याला कधी देत नाही. पण या जगाच्या पाठीवर एकदा, नीट ऐका गुणवरेकर, एकदा कधीतरी त्या पांडुरंगाच्या दरबारात जा. आणि असं जाऊ नका अरे इंटरनॅशनल दर्जाचा भिकारी बनून जा. नीट ऐका, भिकारी बनून जा. त्या भगवंताच्या गणपती बाप्पांच्या पुढं भिकारी बनून जा. आणि गणपती बाप्पांना फक्त म्हणा, देवा अरे मला तुझ्या मांडीवर घे. अरे भगवंत तुम्हाला डोक्यावर उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही. डोक्यावर घेतो, आपली पद देतो, आपली जागा देतो. उदाहरण सगळ्यांना माहित आहे. नामदेवरायांना भगवंतानं स्वतःची जागा दिली. नामदेवराय जर बघितले ना, तर नामदेवरायांचं रूप घेऊन देव नामदेव महाराजांच्या घरी गेला. आणि ते मी सांगत बसणार नाही, सगळ्यांना माहित आहे. आणि नामदेव महाराज देवाच्या जागी कुठं उभा राहिले? विठेवर. देव देतो. व्यवहारिक जीवनामध्ये कोण सुद्धा आपलं पद, आपली जागा द्यायला तयार होत नाही. पण या जगाच्या पाठीवर फक्त भगवंत असा आहे की तो भक्तासाठी, फक्त भक्त तसा पाहिजे. एकदा मागून बघा, एकदा अंतःकरणाने त्या भगवंताची सेवा करून बघा. या विज्ञानाच्या काळामध्ये काही लोक अशी आहेत की देवाला सुद्धा नाही म्हणतात. अरे देव नाही म्हणणारी लोक मी पाहिली, देव आहे तर दाखवा म्हणणारी लोक पाहिली. या विज्ञानाच्या युगात तुम्हाला जर वाटतं ना देव नाही, तर मला सांगा, आता पाऊस पडलाय, एखादा छोटा नाला असू द्यात, पाऊस पडल्यानंतर तो नाला सुद्धा तुंबतो, पाणी घरात शिरतं. नदी जर भरली ना,
नदीला बंधार आहे, धरण आहे, पण तरी सुद्धा नदीला पूर येतो, अख्खं गाव पाण्यात जातं. या जगाच्या पाठीवर एवढे प्रसंग पावसाचे तुम्ही पाहिले. नाले छोटे आहेत, नदी छोट्या आहेत, वड्या छोट्या आहेत, पण तरी सुद्धा ते पाणी कुणाला ऐकत नाही. पण हे सगळं जाऊन ज्या समुद्राला मिळतं ना, तो समुद्र किती मोठा आहे. त्याला आलाय का कधी पूर? आला का? आला का पूर? त्याला माऊली सांगतात की हे चालवणारा मी आहे. पर्वतांना शांत ठिकाणी बसायला लावणारा सुद्धा कोण आहे? मी आहे. समुद्राला भरती न येऊ देणारा मी आहे. नाले ओढे नदी जर यांना पूर येत असेल तर समुद्राला पूर आल्यावर काय होईल? गुणवरेकर, आपल्या नाकात तोंडात पाणी गेल्याशिवाय राहणार नाही. अरे वाचल का माणूस? पृथ्वी 72-71% पाणी आहे. विचार करा, आपण पाण्याच्या मध्ये आहे, पण या भगवंताची सावली आपल्यावर आहे, या भगवंताची छत्रछाया आहे, म्हणून आपण सुखानं श्वास घेतोय. सुखानं भगवंताचं आपल्यावरती आशीर्वाद आहे म्हणून सुखानं जगतोय. विज्ञान जरी आपल्याला सांगत असेल ना 9 महिन्यानं बाळ जन्माला येणार, पण या जगाच्या पाठीवर मला असं विज्ञान दाखवा की ते सांगतय की 9 सेकंदात 9 मिनिटात तू मरणार आहेस. आहे असं विज्ञान? अरे जन्माला येणारे बाळ ते 9 महिन्यात डॉक्टर सांगतील, पण या जगाच्या पाठीवरती असा विद्वान नाही की तो सांगेल बाबा महाराज तुम्ही 9 मिनिटात मरणार आहे. आहे असं कुणी? असं कुणी नाही. अरे विज्ञानानं कितीही प्रगती करू द्या, विज्ञानाला सुद्धा देवाच्या समोर झुकावं लागतं. जाता जाता एक सुंदर प्रसंग सांगते. बाप्पांच्या मंडपामध्ये, सभा मंडपामध्ये आणि बाप्पांवरती ज्यांची श्रद्धा आहे, महिला मंडळ बाप्पांची सेवा केलेली कधी वाया जात नाही. बाप्पा फळ उशिरा देतात पण देतात. जिवंत उदाहरण सांगते. सगळ्यांना नाव ऐकून असेल, प्रसिद्ध माणूस आहे, जगप्रसिद्ध. त्यांचं निधन 2003 मध्ये झालं, पण जगप्रसिद्ध डॉक्टर होते. नीतू मांडके, बरोबर आहे. मला वाटते आदरणीय आपले ठाकरे साहेब, त्यांचं ऑपरेशन पण त्यांनीच केलं हृदयाचं. तर नीतू मांडके नावाचे डॉक्टर आहेत. त्या माणसांनी हजारो लोकांची ऑपरेशन केली, कधी फेल गेली नाहीत. पण तो माणूस विज्ञान क्षेत्रामध्ये प्रगत माणूस, पण देवाला मानत नव्हता. 100% देव नाही असं त्याचं म्हणणं होतं. अनेक लोकांच्या हृदयाचे ऑपरेशन केले, हार्ट विकारापासून लोकांना वाचवलं आणि त्यांना पुरस्कार जाहीर झाला. आणि पुरस्कार स्वीकारण्याकरता ते गाडीतून निघाले. पावसाचे दिवस होते आणि पावसाचे दिवस असताना पाऊस पडतोय, काळा कुट्ट ढग, सगळीकडे धबधब पाऊस आहे, ट्रॅफिक झालेलं. ट्रॅफिक मधून त्यांची 4 व्हीलर पुढे जाईना. त्यांनी टाइम पाहिला, 4-5 वाजेपर्यंत पोहोचायचंय, पुरस्कार जाहीर केलेला आहे, पण पोहोचणं मुश्किल आहे, ट्रॅफिक झाले, करू काय, पाऊस पडतोय. तेवढ्यामध्ये एका माणसानं सल्ला दिला, डॉक्टर साहेब तुम्ही जर गाडीत बसून राहिला तर ट्रॅफिक मुळे तुम्ही लवकर पोहोचणार नाही. असं करा, सोबत ड्रायव्हर होते, असिस्टंट होते, असं करा तुम्ही बाईक वरती पुढे निघा, इथून मधून डाव्या साईडला जाऊन बोडीच्या मार्गातून शॉर्टकट आहे, तुम्ही लवकर पोहोचाल. 2 किलोमीटरवर सभागृह आहे. डॉक्टरांनी डायरी आतमध्ये ठेवली, पेन आतमध्ये ठेवला, मोबाईल ठेवला. एकटं डॉक्टर बाहेर उतरलं आणि शोधत होते 2 व्हीलर वाले कुठे भेटतायत का. तेवढ्यामधून एक माणूस तिथं आला आणि म्हणला, तुम्ही नीतू मांडके का? अहो डॉक्टर, तुम्ही भगवंतासारखं धावून आला आणि माझ्या बापाचं ऑपरेशन तुम्ही केलं म्हणून माझा बाप जिवंत आहे. कुठं चाललाय तुम्ही? अडचणीत आहे का? डॉक्टरांनी सांगितलं, मला इथं जवळ सभागृहात जायचंय, बाईक वरून जायला लागल. ती म्हणला, मी सोडतो, चला. गाडीवरून निघाले, पण पाऊस एवढा वाढला, पुढचं काही दिसेना. पाऊस महाराज एवढा वाढला की गाडीवरून जायचं मुश्किल झालं. डॉक्टरांनी शेवटी विचार केला, जान है तो जहान है. त्यांनी विचार केला, पुढं काय आता जायला
नको, जीव धोक्यात घालायचं काय उपयोग नाही. म्हणून त्यांनी सांगितलं इथं एका ठिकाणी गाडी थांबवा. एक घर दिसलं, घराचं दार वाजवलं आणि तिथून एक महिला 40 वर्षाची स्त्रीनं दार उघडलं. हे दोघ जण आतमध्ये गेले, आज जाऊन बसले. तिने सांगितलं, साहेब तुम्ही कुठून आलाय, कोण आहे मला माहित नाही, पावसापासून बचाव व्हावा याच्या करता तुम्ही इथं आलाय, पण मी तुम्हाला लगेच चहा आणि कॉफी करून देऊ शकत नाही, कारण आता माझी वेळ झाली गणपती बाप्पांच्या आरतीची. गणपती बाप्पांची आरती करते आणि नंतर तुम्हाला थंडी वाजत असेल, तुम्हाला बरं वाटेल, नंतर गरम गरम चहा बनवून देते, पण आधी आरती. तिने आरती करायला सुरुवात केली, पण आरती मधूनच तिचं लहान 9-10 महिन्याचं पोरग रडायला लागलं. आकांत करून रडतंय, मोठमोठ्यानं रडतंय, ओरडतंय, तरी सुद्धा ही जी आरती चालूच आहे. डॉक्टरांना शेवटी राग आला. न राहून डॉक्टरांनी हाक मारली, ए बाई अगं ठेवते ताट, राहू दे आरती, काय करते आरती देवाची, स्वतःच आमचं जाऊ दे, पण स्वतःच पोटचं लेकरू रडतंय, आकांत करतंय, त्या लेकराची तुला जरा पण दया येत नाही. अगं त्याला उचलून घे, भुकाजलेलं दिसतंय त्याला पाच. अगं काय देवाची आरती करते. मधनच आरती बंद पडली म्हणून तिनं ताट खाली ठेवलं आणि ती साहेबांकडे डॉक्टरांकडे आली, म्हणते तिला माहित नाही हे डॉक्टर कोण आहेत. ती म्हणते, साहेब मला माहिती नाही तुम्ही कोण आहे, पण एक सांगू का, माझ्या लग्नाला लग्न होऊन जवळजवळ 20 वर्ष जवळजवळ किती वर्ष झाले, 20 वर्ष. 40 वर्षाची ती स्त्री आहे आणि ती सांगते, महाराज माझं लग्न होऊन 4-5 वर्ष झाली, मला मूल होत नव्हतं. 20 वर्षानंतर मला मूल झालं, पण 4-5 वर्षानंतर सगळ्यांनी मला त्रास द्यायला सुरू केला. कुणाच्या कार्यक्रमात गेले की कोण मला बाळाला हात लावून द्यायचं नाही. माहित आहे महिला मंडळांना की तो प्रसंग कसा असतो. कोण कुणाच्या कार्यक्रमाला बोलवत नव्हतं, सुखाचं कार्यक्रम असू द्या, कोण मला आमंत्रण देत नव्हतं. मग मी याच गणपती बाप्पांना विनंती केली की बाप्पा, अरे एकदा तरी मला आई होण्याचा वेळ, एकदा तरी मला आई होऊ देत. अरे या आईचं मातृत्व जाग कर, अरे आईच्या पदरामध्ये मूल जन्माला घाल. आणि बाप्पा महाराज नक्कीच ऐकतो. त्या भगवंतानं उशिरा का होईना ऐकलं आणि 20 वर्षानंतर माझी कूस भरली आणि मला मूल झालं. पण एक सांगू का, ते रडतंय ना, हे आता तुम्हाला वाटतंय ते रडतंय, पण ते असं नाही साहेब. ते रडायला लागलं तर 5-5, 6-6 तास रडत. आणि त्याचं कारण असं आहे, देवानं आम्हाला मूल दिलं, पण त्याच्या छातीला हृदयाला होल आहे. आणि डॉक्टरांनी सांगितलं, अनेक डॉक्टर केली, दवाखाने केले, पण डॉक्टर म्हटले याचं ऑपरेशन करावं लागल. आम्ही म्हटलं करा ना मग. पण ते सगळ्या डॉक्टरांचा असा विचार होता की आम्ही जर या मुलाचं ऑपरेशन केलं तर तुम्हाला एकुलतं एक पोरग आहे, 20 वर्षानं झालंय, आमच्याकडून जगेलच याची गॅरंटी नाही. पण तुम्ही जर ऑपरेशन नीतू मांडके या डॉक्टरांकडून केलं तर पोरग नक्कीच जगेल, हे गॅरंटी मी देतो. म्हणून या गणपती बाप्पांच्या पुढे मी त्याला प्रार्थना करते. मला माहिती नाही ती नीतू मांडके कोण आहेत. आता सांगते कुणाला, नीतू मांडक्यांना. मला माहिती नाही बाप्पा, एवढा मोठा जगप्रसिद्ध डॉक्टर आहे आणि जगप्रसिद्ध डॉक्टरला मी कशी भेटू, एवढे पैसे आमच्या कुठल्या गरीबाकडं. पण मी या बाप्पांना विनंती करते, बाप्पा अरे एकदा तरी मला त्या नीतू मांडके या डॉक्टराशी भेट. आणि त्या नीतू मांडके डॉक्टरला मी भेटली ना, हे माझं लहान पोरग त्याच्या चरणावरती घालील आणि त्याला सांगेल, बाबा अरे या जगाच्या पाठीवर पैसे देणारे तुला खूप भेटतील, पण या माझ्या पोराचं ऑपरेशन कर, एक आई तुला भरभरून आशीर्वाद देईल. अरे या भरभरून आशीर्वाद दिलेल्या आईचं प्रेम कधी वाया जाणार नाही. असं म्हटल्यावर त्या डॉक्टराच्या पण डोळ्यात अश्रू आले नीतू मांडकेंच्या. हात जोडले,
गुणवरेकर कधीच भगवंताला न मानणारा डॉक्टर, शेवटी त्यांनी काय जोडले, हात जोडले आणि डॉक्टर सांगतायत ताई आता आधी ऑपरेशन तुमच्या मुलाचं आणि मग पुरस्कार. आजही ते मूल जिवंत आहे. ही कृपा बाप्पाची आहे. कुणाची कृपा आहे? बाप्पांची कृपा आहे. पण दुर्दैव बघा, ज्या माणसानं सगळ्यांच्या हृदयाची ऑपरेशन केली, सगळ्यांना हृदयाच्या विकारातून मुक्त केलं, पण त्याच माणसाला महाराज हृदय विकारानं जावं लागलं. त्याला वाचवणारा कोणी नव्हता. म्हणून या जगात भगवंताचं अस्तित्व आहे, म्हणून तुम्ही आम्ही आहोत. म्हणून माता मौल्या संस्कार द्या मुलांना, ज्ञानेश्वरी द्या, गाता द्या, हरिपाठ द्या. काळ बदललाय, पण काळाच्या ओघात आम्ही बिघडत चाललोय. कधी कधी असं वाटतं काय दिलंय भगवंतानं, असा मनात जर विचार आला ना, तर सणासुदीला महिला मंडळांना सगळ्यांना माहित आहे आता एवढा सण आनंदाचा चालू आहे. सगळ्या महिला मंडळ, सगळं महिला मंडळाने एक विशेष वाटतं, आलं गेलं पाहायचं, जेवणाचं बघायचं, सगळ्यांना पाहायचं, आणि तरी सुद्धा महिला मंडळ पुढे असतात. आता सुद्धा सण आहे. कोणता सण आहे? बंधू येईला माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला, गाडी घुंगराची न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला, बंधू येईला माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. आणि महिला मंडळांनी जर अंगावरती या सणासुदीच्या साड्या घातल्या, नवीन शृंगार केला, तर सगळ्यात आधी महिला मंडळांना प्रश्न आहे, मला सांगा तुम्ही जर चांगले आवरला तर सगळ्यात आधी तुम्ही कुणाला दाखवता? कुणाला? हा, हिचं लग्न नाही झालं तरी म्हणते नवऱ्याला. तिला कळतंय म्हणजे नक्कीच महाराज तिची मम्मी आपल्या पप्पाला आलेत का कीर्तनाला. तर बघा, विनोदाचा भाग सोडून द्या, पण बघा प्रत्येक स्त्रीला वाटतं की माझं शृंगार, मी कशी दिसते हे कुणी सांगावं? माझ्या नवऱ्यानं सांगावं. तसं माझ्या तुकोबारायांच्या पत्नीनं काय केलं? गरिबीत दिवस काढले. सावकारकी होती पण देऊ केली, दान केली. गरिबीचं आयुष्य कसं आहे? आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके, काय फुडती भिके, कुत्री घरी राखती. घर राखायला कुत्री. घराचं नाव चंद्रमोळी. का? चंद्र बघायला घराच्या बाहेर जावं लागत, घरातनच चंद्र दिसतो. आणि चुलीवर नारळी, केळीवर हरळी. कसं आहे? घराचं नाव चंद्रमोळी. चंद्र बघायला घराच्या बाहेर जावं लागत नाही. आणि चुलीमध्ये महाराज काय टाकायचं? हार टाका, नारळ टाका. आणि असं बघता बघता दिवस दुःखाचे काढले. एक साडीत आयुष्य काढलं. भाऊबीजेच्या सणाला भाऊ साडी घ्यायचा. भाऊबीजेच्या सणाला एक दिवशी भाऊ न्यायला आला. भाऊबीजेच्या सणाला, चल ताई घरी चल. माहेरला गेल्या जिजाऊ आई साहेब, तुकाराम महाराजांची पत्नी जिजामाता माहेरला गेल्या आणि नवीन भावानं आणलेली साडी परिधान केली. आणि त्यांना सुद्धा वाटलं मी सुंदर साडी घातली, शृंगार केलाय, हे माझ्या कोणी बघावं? नवऱ्यानं बघावं, तुकाराम महाराजांनी बघावं. जिजाऊ मातांना तिथं राहू वाटेना. तर म्हटल्या, दादा असं कर, तुम्हाला माझ्या घरी नेऊन घालव. तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजाऊ माताचे भाऊ म्हटले, अगं बाई बोलू नाही असं, पण मला सांग काय आहे ग तुझ्या संसारात? तुझ्या घराच्या बाहेर कुत्री राखण करतात, घर तर धड आहे का? इथं तुझा भाव एवढा श्रीमंत आहे. जिजामातांच्या माहेरी 100 माणसं गडी होते. किती? 100 नोकर होते. 100. भाऊ सांगतोय, बाई अगं माझ्या हाताखाली 100 माणसं आहेत काम करायला. जिजामातांना राग आला, नवऱ्याचा अपमान केला. तुझ्या घरी काय? त्यावेळी जिजामाता म्हणतायत, दादा
तुझ्या घरी 100 माणसं आहेत ना, 100 नोकर आहेत, तुझं घर चांगलं आहे, अरे असेल तुझी प्रॉपर्टी, पण मला सांग त्या 100 गड्यातले किती गडे, किती नोकर तुझ्या पायात काटा रुचल्यावर, काटा टोचल्यावर काढायला येतील? दादा म्हणला, अगं काटा रुचल्यावर काही कोण काढा येतं वय, स्वतःच काढावा लागतो, माझा मीच काढतो. त्यावेळी जिजाऊ मातेने एवढं सुंदर उत्तर दिलं. जिजा माता तुकाराम महाराजांची पत्नी सांगते, ऐक दादा, तुझं एवढी श्रीमंती आहे, तुझ्या घरी 100 गडी आहेत, पण 100 गडी 100 नोकर असून सुद्धा तुझ्या पायात रुतलेला काटा स्वतः तुला काढावा लागतो. पण माझ्या नवऱ्याची श्रीमंती ऐक, अरे माझा नवरा भंडाऱ्या डोंगरावरती भजन करतो, माझा नवरा रात्रंदिवस भजनात विलीन असतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, अरे माझ्या पायात जर काटा रुतला ना, तर माझ्या नवऱ्यामुळं त्या विठेवरचा पांडुरंग परमात्मा माझा काटा काढायला येतो. ही माझी प्रॉपर्टी, ही माझी श्रीमंती आहे की माझ्या पायातला काटा साक्षात कुणी काढावा. म्हणून इथं आलेल्या प्रत्येकाला सांगते, गुणवरेकर वाक्य नीट ऐका. आपल्या जीवनामध्ये दुःखाचे किती काटे असू द्यात, आपलं जीवन दुःखकर असू द्या, अरे भगवंताचं एकदा स्मरण करा. आपल्या मनातला दुःखाचा काटा भगवंत काढल्याशिवाय राहणार नाही, हे कीर्तनात गॅरंटी देते. फक्त विश्वास ठेवून बघा. म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि शरण कोणाला जा, अभंगाचं 2रं चरण. गुरुरा चरणी मस्तक ठेविले, गुरुरा चरणी मस्तक ठेविले, मस्तक ठेविले, गुरुराया चरणी मस्तक ठेविले. द्यावी मती विठोबा रकुमाई. रोज आपला सकाळचा दिवस आनंदाचा जातो. मला एक सांगा, या गणेश उत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला पण अनुभव असेल की प्रत्येक घरामध्ये सगळं कुटुंब आरतीच्या निमित्तानं एकत्र येतं का नाही? महिला मंडळ, पुरुष मंडळ. मला सांगा, असं माणसाला घरामध्ये प्रत्येकाला माणसामध्ये कुटुंबातल्या सदस्यांना वेळ आहे का? नाही. माणूसच जाऊ द्या घरातली, पण गाव सुद्धा एकत्र येतं. गावातली तरुण मंडळी असतील, महिला मंडळ असेल, पुरुष मंडळ असतील, सगळ्यांच्या विचाराची देवाणघेवाण होते. कशामुळं? या गणेश उत्सवाच्या निमित्तानं. गणेश उत्सव मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करतो. मूर्तीची 10 दिवस आपण पूजा करतो, 10 दिवस गणरायाला वंदन करतो. पण आपल्याकडून होतंय काय? या कीर्तनाच्या माध्यमातून मी प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करील की मूर्तीची आपण 10 दिवस पूजा करतो, पण शेवटच्या दिवशी मूर्तीची चुकून काही जणांकडून विटंबना होते. ती कशी?
काही जण मोठमोठ्या आकाराच्या मूर्त्या आणतात, मंडळाच्या पण मूर्त्या असतील, काही जण चांगली मूर्तीची विसर्जन करतात, पण काही जणांकडून न कळत चुकून, मुद्दाम कोणी करत नाही असं मी म्हणत, मुद्दाम करतेत असं म्हणत नाही, पण चुकून काय होतंय की वरून मूर्त्या खाली फेकल्या जातात. वरून मोठमोठ्या मूर्त्यांचा आकार आहेत, मोठमोठ्या गणेशाच्या मूर्त्या आहेत. कधी कधी महाराज माणसं त्या मूर्तींवरती चढतात, विटंबना होते मूर्तीची, पाय लागतोय गणेशाला आणि त्या मूर्त्या वरून डायरेक्ट खाली फेकल्या जातात. आणि हे पाप आपल्याकडून घडू नये. इतर एवढ्या वर्ष झालं ही चुकी आपल्याकडून होत असेल, पण या वर्षी देखील सगळ्यांनी काळजी घ्या की नाही दुसरीकडे विसर्जन करता आलं करू नका. घरीच आपला गणपती बाप्पा असेल, मोठी पाण्याची टाकी असेल, त्या पाण्याच्या टाकीमध्ये स्वतः विसर्जन करा. नीट जपून त्याची अवहेलना करू नका, कारण ही देवता साधी सोपी देवता नाही, विद्येची देवता आहे, प्रेमाची देवता आहे, शब्दाची देवता आहे, ज्ञानाची देवता आहे. अरे करुणा सिंधू आहे, विद्यासागर आहे. काय काय सांगावं गणपती बाप्पांबद्दल. आणि ही गणपती बाप्पांची विसर्जनाची पद्धत, ही परंपरा कुठून आली असेल तर ही परंपरा विसर्जन का करायचं, विसर्जन का केलं जातं गणपती बाप्पांचं आपण जाणून घेतलं का? नाही माहिती कोणाला. इथं जर विचारलं ना का गणपती बाप्पांचं विसर्जन करतात, का 10 दिवस गणपती बाप्पा स्थापन करायचा, नाही सांगता येणार कोणाला. कधीतरी आपला इतिहास जाणून घ्या, कधीतरी आपला धर्म काय सांगतोय, मागचं पुराण काय सांगतंय. गणपती बाप्पांनी ज्या वेळेस आपले वेद व्यासजी आहेत त्यांनी सांगितलं गणपती बाप्पांना की तुम्हाला आता महाभारत लिहावं लागेल. ते महाभारत किती दिवस लिहिलं? 10 दिवस लिहिलं. 10 दिवस व्यासजी आणि गणपती बाप्पा ते लिहित होते, म्हणून 10 दिवस गणपती बाप्पांची काय केली जाते? प्राण प्रतिष्ठा केली जाते, मूर्ती स्थापन केली जाते. आणि ज्यावेळी व्यासजी आणि गणपती बाप्पा लिहायला बसले, चतुर्थीला लिहायला सुरुवात केली आणि लिहित असताना 10वा दिवस उगवला आणि लिहिता लिहिता गणपती बाप्पांचं शरीर तापलं, एवढं गरम झालं. त्यावेळेस व्यासजींना काय सांगितलं? गणपती बाप्पांना पाण्यामध्ये विसर्जित करा. त्यावेळेस व्यासजींनी गणपती बाप्पांना पाण्यामध्ये विसर्जित केलं आणि गणपती बाप्पांचं शरीर काय झालं? थंड झालं. हा इतिहास आहे. म्हणून 10 दिवस प्राण प्रतिष्ठा करतो आणि 10व्या दिवशी तापलेलं गणपती बाप्पांचं शरीर थंड व्हावं याच्याकरता गणपती बाप्पा काय करतो? विसर्जित करतो. पण ती नीट करा, त्याची अवहेलना करू नका. आणि अजून एक इथं बोलण्याचा विषय नाही, पण तरी सुद्धा बोलते. एक माणूस या नात्यानं, एक समाजाचा जबाबदार नागरिक, काही जण म्हणतील महाराज कीर्तनामध्ये जाती भेदभाव करू नका, मी तसं अजिबात करत नाही. पण एक समाजाचा नागरिक, एक कीर्तनातून एक महाराजांचा चांगला संदेश जावा या अर्थातून कीर्तनामध्ये सांगणं मला वाईट याचं वाटतं की आज सगळ्यांना माहित आहे गेले 2-2.5 वर्ष झाले आपली मराठी माणसं असतील, मराठा समाज असेल, तर त्या समाजाचा आरक्षणासाठीचा काय चालू आहे? लढा चालू आहे. मराठा आरक्षण चालू आहे. आणि पाहायला गेलं तर 29 तारखेला मुंबई जाम करून टाकली आपल्या मराठी माणसांनी. आणि याचा संघर्ष योद्धा आपले मनोज जरांगे पाटील आहेत. पण वाईट याचं वाटतं की आज जर पाहायला गेलं ना, सगळ्यांना माहित आहे थोडा जरी पाऊस पडला तरी आपल्याला घराच्या बाहेर निघू वाटत नाही. पण त्यांचे एवढे हाल होतेत. आझाद मैदानावरती त्यांचा लढा चालू आहे, सगळे उपोषणाला बसलेत. त्या माणसांचं मी व्हिडिओ पाहिले. धो पाऊस पडतोय, सगळा चिखल झालाय, बसायला जागा नाही, झोपायला जागा नाही, आंघोळीला पाणी नाही, गैरसोय होते, सगळीकडे चिखल आहे. आणि या चिखलामध्ये माणसं झोपतायत, चिखलामध्ये पडतायत, त्यांचं हाल होत आहेत. आणि अजून त्यांना त्रास व्हावा याच्याकरता काही माणसांनी महाराज हॉटेल सुद्धा बंद ठेवली, का तर त्यांना जेवण भेटू नये. अरे हॉटेल जरी बंद ठेवली ना, हॉटेल बंद केली असली तरी आपल्या महाराष्ट्रातील बायकांचे हात बंद नाही झाले. आपल्या आयाबायांनी सगळ्यांनी लाखोच्या संख्येमध्ये डबे पोचवले तिथं. आणि आपली मराठी बांधवच नाही तर अख्ख्या मुंबईला जेवण करून घालतील ना, एवढे डबे तिथं पोचले.
ते सुद्धा म्हटले असतील महिला, लय खाल्लं तुम्ही हॉटेलचं, आमच्या हातची चटणी भाकरी खाऊन बघा. हाल होत आहेत त्यांचं. जर आयुष्य बघितलं ना, जरांगे, मी याच्याबद्दल का बोलते, मी स्वतः त्यांना जवळून पाहिलंय, मी स्वतः पिक्चर मध्ये काम केलंय. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा पिक्चर, अंतरवाली सराटीला माझं कीर्तन झाले त्या ठिकाणी. त्यांची परिस्थिती पाहिली ना, हात थरथर कापतायत, माईक पकडता येत नाही, बोलता येत नाही. अरे किती दिवस तो माणूस उपोषण करतोय. एक दिवस आपण जेवण केलं नाही तर आपल्याला अशक्तपणा येतो. किती दिवस झालं तो माणूस बिना अना पाण्याचा आहे. कसं असेल ती परिस्थिती, कसा असेल तो दिवस. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही लढाई कोणत्या जातीसाठी नाही, ही लढाई कोणत्या धर्मासाठी नाही, ही लढाई आहे फक्त मराठी माणसाच्या हक्कासाठी. आणि ही महाराज हक्काची लढाई आहे. ह्याला जाती धर्माचा भेदभावाचं रूप देऊ नका. म्हणून मी ईश्वरचरणी एकच प्रार्थना करील की महाराज त्या माणसाला आयुष्य लाभो आणि लवकर का काय होईना सरकारचा काहीतरी निर्णय येऊ. आणि सगळ्यांनी आपण देखील आपले आशीर्वाद त्यांना द्या की एवढे आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याकरता, मुलांबाळांना चांगलं शिक्षण घेता यावं याच्याकरता ते लढत आहेत. आणि ही लढाई नक्कीच त्यांना यश मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण या गणपती बाप्पांच्या दरबारात आलाय. गणपती बाप्पांच्या दरबारात आलेली मंडळी, गणपती बाप्पांना आशीर्वाद, गणपती बाप्पा आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. या कीर्तनाला ज्यांच्यामुळे शोभा आहे, अभंग कीर्तनाला नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरुराया दंडवत, गुरुराया चरणी मस्तक ठेविला, आपुल्या स्तुतीला द्यावी मती. आणि गुरुराया कैसा आहे, गुरुराया ऐसा नाही कोणी सखा. या भगवंताशिवाय कोणी आपलं नाही, भगवंत भक्त आपला आहे. आणि तो काय करतो, त्यांनी जर हात धरला ना आपला, तर रंकाचा सुद्धा राजा व्हायला वेळ लागत नाही. अरे ज्याप्रमाणे आपले माता पिता आहेत, तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, तूची कृपा सिंधू गणपती. अरे गणपती बाप्पाच आपले माता आहे, पिता आहे, गुरु आहे, बंधू आहे, सखा आहे, सगळं त्याला माना. आपल्या आयुष्याचं दुःख दूर केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुन्हा एकदा धन्यवाद. आमचे आदरणीय कुंभार महाराज या ठिकाणी मृदंगाची साथ देत आहे सुंदर असं. कारण या जगाच्या पाठीवर थापा तर सगळेच मारतात, पण मृदंगावरती सुंदर थाप ज्यांची होती ते आमचे आदरणीय कुंभार महाराज आहेत. खूप खूप धन्यवाद महाराज. त्याचबरोबर शेजारी महाराजांचं नाव काय, निर्मल महाराज, निर्वद. शेजारी आमचे माने महाराज आहेत आणि देशमुख महाराज आणि माने महाराज. आपली बऱ्याच वेळा कार्यक्रमामध्ये भेट होती आणि नेहमी सहकार्य असतं महाराजांचं. तर अशी ही गाण गंधर्व मंडळी, संगीत अलंकार, ही सगळी मंडळी यांच्यामुळे कार्यक्रमाला शोभा आहे. आमचे विणकरी बाबा विण घेऊन उभा आहेत. ही आमची आपल्या संस्थेतली मुलं आहेत ना महाराज, ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्था. ही लहान लहान लेकरं 2 तास 2.5 तास टाळ घेऊन उभा आहेत. या खरंच मुलांना धन्यवाद देईल तेवढं थोडं आहेत. आमच्या संस्थेतल्या काही मुली 50-60 मुली संस्थेत आहेत. आपली माऊली मुलींची वारकरी शिक्षण संस्था मुक्काम पोस्ट खोंटे, तालुका फलटण, जिल्हा सातारा या ठिकाणी आहे. माऊली गार्डन मंगल कार्यालय बऱ्याच लोकांना माहित आहे, ते आपलंच आहे. तिथं लग्न होत असतात आपल्या भागातली. तर कधी आलात तर तिथं आपल्या संस्थेला भेट द्या. हे आमच्या संस्थेतल्या मुली, मोफत संस्था आहे. नेपाळची मुलं देखील आपल्या संस्थेत आहेत. चेहरा बघितलं तर लक्षात येईल. मुद्दाम सांगते, ही 2 नंबरची मुलगी आणि ती शेवट लहान दिसते ना, ती कुठली आहे, नेपाळची. नेपाळची मुलं इथं येऊन आपला परमार्थ, आपला संप्रदाय, आपला धर्म, अशी अजून एक घरी आहे छोटं. अजून 2 घरी आहेत. एक लहान आहे आणि एक छोटीशी आमची गाथा म्हणून आहे, ती आत्ताच वर्षाची झाली. ही अशी 4 आपल्या संस्थेमध्ये आहेत. तरी अशी लहान मुलं आपली परंपरा, आपला संप्रदाय जपतात. मग आपली मुलं का कमी पडतात. तर सगळ्यांनी आपल्या मुलांना याचं ज्ञान द्या. हातात ज्ञानेश्वरी गाथा द्या. कुणाला आपल्या संस्थेमध्ये मुलांना घालायचं असेल, मुलींना घालायचं असेल, महाराजांची संस्था आहे, आमची संस्था आहे, मुलांना संस्थेमध्ये घाला. त्याचबरोबर गेले 2 तास आमचे चोपदार बाबा, नाव काय बाबांचं, रायते महाराज. बाबा लगेच महाराज तयारच. महाराज तुम्ही रेटून बोला, मी मागं खंबीर आहे. लगेच सावध, उडीच मारतात डायरेक्ट. एवढं सोपं नाही, एवढं वय झालं तरी उडी हाणतात. तर बाबांचं धन्यवाद. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं प्रक्षेपण नेहमी
मी माझं कुठंही कीर्तन असू द्या, आपल्या भागाचं, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचं वैभव, सातारा जिल्ह्याचं वैभव, आपलं ओम साई क्रिएशन, ओम साई यूट्यूब चॅनल, त्याचे कार्यकर्ते आमचे रोहित दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे ओम साईचे करते धरते चैतन्य दादा ते देखील आलते, येऊन गेले, त्यांचं देखील धन्यवाद. हा कार्यक्रम तुम्हाला पुन्हा पाहायला भेटणार आहे ओम साई क्रिएशनवर. त्याचबरोबर या कार्यक्रमाचा योग आमचे जाधव साहेब त्यांचं लहानपणापासून, म्हणजे मला वाटतंय 10-15 वर्षापूर्वी कीर्तन ठेवलेलं, आणि मी लहान आहे तसं माझ्यावरती एवढं प्रेम, माझ्यावरती श्रद्धा, आणि आज एवढा प्रसंग वाईट झाला. मला वाटतं त्यांच्या आत्या एक्सपायर झाल्या, ते मसवडला जाऊन 6-7 वाजता गेले. एवढा लांबचा प्रवास केला या वयात, तिथं महाराज सगळं करून धन देऊन वगैरे माघारी कीर्तनासाठी माघारी आले. म्हणजे एवढं श्रद्धा, एवढी प्रेम आणि संप्रदायाबद्दल, परमार्थाबद्दल असलेली तळमळ. खरंच असंच प्रेम राहू द्या. आणि सगळी मंडळी, आता कुणाचं पर्सनली नाव घेणं शक्य नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा आवाज. दादा 2 तास झालं इथं मॅनेजमेंट करतायत, सुंदर असं मॅनेजमेंट दादांनी केलं. या सगळ्यांसाठी जोरात टाळी वाजवायचे. त्याचबरोबर श्रीनाथ गणेश उत्सव मंडळ असेल, तरुण मित्र मंडळी असतील, मुलं तरुण मंडळी इथं उपस्थित आहे, वयोवृद्ध मंडळी सगळे उपस्थित आहेत, महिला मंडळ, बाल मित्र मंडळ, त्याचबरोबर संयोजक, नियोजक, आयोजक, सप्ताह कमिटी, श्रेष्ठ, ज्येष्ठ, नेक्स्ट सगळे. कोण राहिलं असेल तर चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल क्षमस्व, कारण माझं पामराय काय थोरपण, पायाची वहाण पायबरी. सगळ्यांच्या चरणावरती शिरकंब ठेवते आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज